रशियातले लोक, नॉर्वेकडले लोक भारतातल्या बिड्या बोलावते आणि त्या बिड्या पेते. त्याला नाव का दिलं माहिती आहे त्याने? इंडियन शिगार. का नाव दिलं? इंडियन शिगार. तर साला मग मी त्या तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीला गेलो. त्या केरळवरून म्हणलं दे ना आम्हाला घुमून थोडंसं, पैसे घे म्हणलं 500-600 जास्त. मग आम्हाला त्याला कन्याकुमारीला नेलं. कन्याकुमारीला या बीचवरून त्या बीचवर जायचं होतं, जवळच होता असा. मग पैदल निघालो आम्ही. एक पांटिल्या रशियन बाई अशी स्कर्ट घालून होती, गोरी चिट्टी, आणि मग ती अशी पायावर मांडीवर मांडी टाकून अशी बिडी पित होती पांटिल्यावर. आणि तो पांटिला असा ढोबर होता 3 टपरीचा. माई बायको तिच्याकडे पाहून राहिली. माय बाई ही बिडी पेते म्हणते, तिची बेइज्जती नको करू म्हणलं. ठीक आहे, ते इंडियन शिगार होय म्हणलं. ते बाई रशियन माझ्याकडे वाटली, यास इट्स अ इंडियन शिगार. तर ते इंडियन शिगार तिला म्हणल्याबरोबर तिला रपकन समजलं का इंडियन शिगार या शब्द बिडीला वापरला त्यानं. तर तिकडं आपली बिडी इंडियन शिगार म्हणून प्रसिद्ध आहे. आता जर कोणी बिडी पित असेल तर त्याची बेइज्जती करायची नाही बिडी म्हणून. का म्हणाच त्याला? इंडियन शिगार. का म्हणाचं? इंडियन शिगार. किती मोठा शौक आहे भाऊ तो.